पाणी चोरीला जाऊ नये म्हणून सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यानं शेताला चक्क सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोरवड या गावात शेतकऱ्यांनी भन्नाट आयडिया लावली आहे। मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि पिकांचे जंगली प्राणी नुकसान करू नयेत म्हणून या शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण शेत आवारात 360 डिग्रीचा सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे। मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्याने पाण्याचे योग्य पद्धतीने काटकसर करून आणि नियोजन करून 2.5 एकर क्षेत्रावर मिरचीचे यशस्वी पीक लावले आहे। पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कॅमेरा बसवला, काय संकल्पना त्यामागे आहे? त्यामागे संकल्पना अशी की यावर्षी खूप पाणी टंचाई आहे। पाऊस कमी झाल्यामुळं यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं आम्हाला यावर्षी सीसीटीव्ही बसवावा लागला, कारण की आपलं सर्व नियोजन आपण घर बसल्या सुद्धा आपल्या शेतातलं नियोजन बघता येतं। पाणी चोरीला पाणी चोरी आतापर्यंत गेलं नाही, पण ते सांगता येत नाही। रात्री कोणी घेऊन जाऊ शकतं। आणि दुसरीकडे कॅमेराचं वैशिष्ट्य असं आहे की ते एक सिक्युरिटी म्हणून आपलं काम करतो। मिरचीचं कसं फायदा या कॅमेरा बसवण्याकडे? मिरची पण चोरीला जाण्याची शक्यता आहे का, किंवा जंगली प्राण्यापासून काय? मिरचीचं सांगायचं झालं तर मिरचीचं जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं। आपण घरी पण असलो तरी आपल्याला तिथून बघता येतं, कॅमेराद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो, त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो।